श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मकर संक्रांत ही जवळ आलेली आहे आणि मकर संक्रांतीला आपल्याला कोणत्या रंगाची साडी जी आहे तर ती चुकूनही नेसायची नाही. त्याचप्रमाणे आपल्याला कशा प्रकारच्या बांगड्या हातामध्ये असायला नकोत आणि आपल्याला कोणत्या बांगड्या घालायच्या आहेत, तसेच आपण जी साडी नेसणार आहोत तर कोणकोणत्या रंगाची साडी जी आहे तर ती आपल्याला कोणकोणत्या शुभलहरी प्रदान करते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नक्की आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणते शुभ रंग आहेत, त्याचप्रमाणे कोणत्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसू नये, नाहीतर आपल्यावरती संक्रांत येते असे म्हटले जाते. तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. नवीन इंग्रजी वर्षाला सुरुवात झाली की पहिला सण येत असतो तो म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांतीपासूनच सूर्याचे उत्तरायण जे आहे तर ते सुरू होत असते. सूर्य हा धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपासून वातावरणातील थंडी जी आहे तर ती सुद्धा कमी व्हायला सुरुवात होत असते. मकर संक्रांतीच्या निमित्ताने जुने रुसवे फुगवे सोडून एकमेकांना तिळगुळ जो आहे तर तो दिला जातो. या दिवशी दान करणे, स्नान करणे, जप, तप, तर्पण तर या धार्मिक कार्यांना सुद्धा विशेष असे महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण एखादे दान केले तर त्याचे आपल्याला फळ जे आहे तर ते 100 पटीने जास्त मिळत असते. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीचा जो दिवस आहे तर तो हळदी कुंकवासाठी सुद्धा खास मानला जातो. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केले जाते. महिलांसाठी खास करून सौभाग्यवतींसाठी मकर संक्रांत जी आहे तर ती अतिशय खास असते. प्रत्येक स्त्री जी आहे तर ती नटत असते, सजत असते. परंतु या मकर संक्रांतीच्या दिवशी काही रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या मात्र परिधान करणे आपल्याला टाळायचे आहे. त्याचप्रमाणे कोणते शुभ रंग आहेत जे आपण परिधान करू शकतो याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मकर संक्रांत यंदा 14 जानेवारी 2025ला आलेली आहे. मंगळवारी दिनांक 14 जानेवारी 2025 शके 1956 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 सूर्य जो आहे तर तो मकर राशीत प्रवेश करत आहे. या दिवशी वौसा जो आहे तर तो पूजला जातो. ज्या नवविवाहित आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा हा दिवस जो आहे तर तो अत्यंत खास मानला जातो. तर अशा या मकर संक्रांतीचे 5 शुभ रंग कोणते आहेत तर हे आपण सुरुवातीला पाहूया. मकर संक्रांत हा एक असा दिवस आहे की फक्त याच दिवशी आपण काळ्या रंगाची साडी जी आहे तर ती घालत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग जो आहे तर तो अशुभ मानला जातो, परंतु मकर संक्रांतीला आवर्जून काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला ऋतुमानानुसार महत्त्व आहे आणि त्यामागे काही धार्मिक व नैसर्गिक कारणे सुद्धा आहेत. मकर संक्रांत हा दिवस आणि रात्र हिवाळ्यातील सर्वात थंड आणि खूप मोठी असते आणि या मोठ्या रात्रीच्या काळोखाला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे काळ्या रंगाची जी वस्त्रे आहेत तर ती बाहेरची उष्णता शोषून घेऊन आपले शरीर उबदार ठेवत असतात आणि म्हणूनच मकर संक्रांत हा सण थंडीमध्ये येत असल्यामुळे मकर संक्रांतीला काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे. ज्या नवविवाहित आहेत तर त्यांना खास करून काळी साडी आणि हलव्याचे दागिने दिले जातात. त्याचप्रमाणे बाळाचे बोरनान केले जाते आणि त्यावेळेला सुद्धा बाळाला काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे दागिने घातले जातात. त्यामुळे आपल्याला आवर्जून मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घालायचे असतात. परंतु काही भागांमध्ये काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घातले जात नाहीत. जर तुम्हाला शक्य असेल, तुमच्याकडे घालत असतील तर तुम्ही आवर्जून काळ्या रंगाची साडी जी आहे तर ती या दिवशी नेसू शकता. परंतु जर तुम्हाला काळ्या रंगाची साडी नेसायची नसेल तर अजून कोणते शुभ रंग आहेत तर त्यापैकी आहे तो म्हणजे लाल. लाल रंग जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभाचे प्रतीक मानला जातो. त्याचप्रमाणे आपण लाल रंगाची जर साडी नेसली तर आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा मिळत असतो. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते. देवी लक्ष्मीची कृपा जी आहे तर ती आपल्या घरावरती सदैव राहते. त्यामुळे आपण लाल रंगाची साडी सुद्धा या दिवशी नेसू शकतो. यानंतरचा रंग आहे तो म्हणजे केशरी. केशरी रंगाची जर आपण साडी परिधान केली तर आपल्याला सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळत असतो. केशरी रंग जो आहे तर तो अग्नीचे प्रतीक मानला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही रंग जे आहेत तर ते सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असतात आणि म्हणूनच आपल्याला काही ठराविक दिवशी जे शुभ रंग असतात तर त्या साड्या जर आपण नेसल्या तर आपल्याला त्याचे फळ जे आहे
तर ते अतिशय चांगले मिळत असते। त्याचप्रमाणे केशरी रंग जो आहे तर तो दैवी शक्तीचे सुद्धा प्रतिनिधित्व करत असतो, त्यामुळे आपण केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकतो। यानंतरचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग। गुलाबी रंग जो आहे तर तो प्रत्येक स्त्रीला आवडत असतो। त्याचप्रमाणे गुलाबी रंग जो आहे तर तो जर आपण परिधान केला तर आपले मन शांत राहत असते। हा रंग जो आहे तर तो साहस आणि शक्तीचे प्रतीक आहे। गुलाबी रंग परिधान केल्यामुळे भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी प्रसन्न होतात, आपल्या जीवनामध्ये शांती व समृद्धी येते। त्यानंतरचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग। हिरवा रंग जो आहे तर तो सौभाग्याचे प्रतीक मानला जातो। प्रत्येक स्त्रीकडे हिरव्या रंगाची एक का होईना तरी साडी असतेच। त्याचप्रमाणे हिरवा रंग जो आहे तर तो निसर्गाशी सुद्धा संबंधित आहे। हिरवा रंग गणपती बाप्पांना सुद्धा प्रिय आहे। त्याचप्रमाणे शिवांची जे नाते आहे तर ते निसर्गाशी सुद्धा अतिशय घट्ट आहे। त्यामुळे महादेव आणि गणपती तर यांचे आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त व्हावेत अशी इच्छा असेल तर हिरव्या रंगाची साडी आपण नक्कीच नेसू शकतो। यामुळे आपल्या घरामध्ये रिद्धी सिद्धीचे सुद्धा आगमन होईल। तर असे काही शुभ रंग आहेत। याचप्रमाणे आपल्याला जरी या साड्या नेसणे शक्य झाले नाही तरी आपण इतर रंगाच्या सुद्धा साड्या नेसू शकतो, परंतु कोणत्या रंगाची जी साडी आहे तर ती मात्र आपल्याला चुकूनही नेसायची नाही। तर यंदा संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले आहे तर ते आहे पिवळा रंग। आणि प्रत्येक वर्षीच संक्रांत ज्या रंगावर आलेली असते किंवा संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तर तो रंग आपण परिधान करू नये असे म्हटले जाते। अशी मान्यता आहे की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तर त्या रंगाचे वस्त्र जर आपण परिधान केले तर आपल्यावरती संक्रांत येते, म्हणजे आपल्या जीवनामध्ये काही अशुभ गोष्टी घडू शकतात किंवा आपल्यावरती संकटे अडचणी येऊ शकतात। आणि म्हणून संक्रांतीने परिधान केलेले जे वस्त्र आहे तर त्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करत नाही। आणि यंदा संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे, त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती चुकूनही नेसायची नाही। आता बऱ्याच वेळेला मग मनामध्ये हा प्रश्न येतो की पिवळ्या रंगाची आपण साडी नेसायची नाही, मग आपण हळद वापरत असतो ती पिवळ्या रंगाची असते, सोन्याची आपण दागिने घालत असतो, मग हे सुद्धा घालायचे नाहीत का? तर असं अजिबात नाही, फक्त आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते वर्ज्य करायचे आहेत। त्याचप्रमाणे पूर्णपणे पांढऱ्या रंगाचे कपडे म्हणजे खास करून सौभाग्यवतींनी पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती सुद्धा नेसू नये। तर अशा प्रकारे पिवळा आणि पूर्ण पांढरा रंग आपल्याला यावर्षी वर्ज्य करायचा आहे। प्रत्येक भागानुसार काही पद्धती या बदलत असतात। काही भागांमध्ये हळद जी आहे तर ती पिवळ्या रंगाची आहे आणि ज्या वेळेला मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती असते तर त्यावेळेला हळद सुद्धा वर्ज्य करतात। त्याचप्रमाणे हातामध्ये पिवळ्या ज्या बांगड्या आहेत तर त्या सुद्धा घातल्या जात नाहीत। तर आपापल्या पद्धतीनुसार आपल्याला करायचं आहे, परंतु शक्यतो आपल्याला फक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत तर ते वर्ज्य करायचे आहे। आपण हळद, त्याचप्रमाणे हळकुंड, सोन्याचे दागिने तर हे वापरू शकतो, तरी सुद्धा जर आपल्या भागामध्ये तशी पद्धत असेल तर आपण हळद जी आहे तर ती सुद्धा वर्ज्य करू शकतो। फक्त मकर संक्रांतीचा दिवस म्हणजे फक्त 14 जानेवारीलाच आपल्याला हे नियम पाळायचे आहेत। त्यानंतर रथसप्तमीपर्यंत आपण जेव्हा हळदी कुंकू करतो तर त्यावेळेला तुम्ही पिवळ्या रंगाची साडी नेसू शकता, कारण हा जो नियम आहे तर तो फक्त आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवसासाठीच लागू होत असतो।